तुम्ही एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राचार्य पदावर आहात, तर तुम्ही एखादी फॅक्टरी, कारखाना, उद्योग हे उभारण्याऐवजी तुम्ही विठ्ठल मंदिर उभारलेलं आहे. यामागे तुमची संकल्पना काय आहे? माझी संकल्पना अशी आहे की मागील 50 वर्षापासून आमच्या घरी माझ्या वडिलांच्या काळापासून दररोज सतत हरिपाठ व्हायचा आणि त्याच्यामधून मला खूप प्रेरणा मिळाली, विठ्ठलाबद्दल आत्मीयता निर्माण झाली आणि त्यातूनच माझ्या वडिलांनी एकदा असं बोलण्यामध्ये माझ्याकडून वचन घेऊन टाकलं की आपल्याला गजानन मंदिर बांधायचं आहे पांडुरंगाच्या. आता त्यांनी एकदा मला सांगितल्यानंतर ते निघून गेले, पण मला ती गोष्ट नेहमी खटकत होती की नाही, वडिलांनी मला जे कार्य सोपवलेलं आहे ते मी कसं पूर्णत्वात नेऊ शकतो आणि त्याचा मी नेहमी विचार करत होतो. आणि पांडुरंगाने मला इथे आणण्यासाठी जे निवडलं आणि मी इथे आणू शकतो त्याच्याबद्दल मी पांडुरंगाचा खूप खूप धन्यवाद आणि आभार प्रकट करत आहे, त्यांना शतशत प्रणाम करत आहे. यानं ती कडी घेतली तर जसा फुरका मारला अशी लासली गरम कडी होती. जोरात ओरडलं, झालं ते काही एवढी सर्व कटाटोपायाने. आता हे म्हणे दलम आहे, ते जनावर समोरच उभं होतं. ते म्हणे फुतूल फुतूल पे, फुतूल फुतूल पे, फुतूल फुतूल पे. मला एक सांगा की एवढं मोठं भव्य मंदिर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर तुम्ही उभारलं, तर हे उभारताना तुम्हाला काही अडचणी आल्यात का? मंदिर उभारताना खूप अडचणीचा मला सामना करावा लागला. आर्थिक अडचणीचा पण सामना करावा लागला, बाकी दुसऱ्या लोकांसोबत पण मला सामना करावा लागला. परिवाराने तर मला साथ दिला नाही, पण माझ्या मित्र शंकर परदेशी आहे, हे माझे मित्र आहेत. हजारे, शालिक व्यास, चापलेजी यांनी एकदम माझ्या पाठीमागे उभे राहिले आणि मला खूप सपोर्ट केला. आर्थिक सपोर्ट जरी नाही केला त्यांनी, पण बाकी त्यांनी मला असं आधार देणे, कामाची देखरेख ठेवणे, कामाला जे जे मदत पाहिजे असले ते सर्व त्यांनी मनापासून केलं आणि त्याच्यामुळे मला धैर्य मिळत होतं. आणि वास्तविकतेमध्ये माझ्या हातून एवढं कार्य घडेल असं मला पण स्वप्नात नव्हतं वाटलं, पण पांडुरंगाने माझ्या हातून कसं घडवून घेतलं ते मलाच कळलं नाही. आणि याच्या मागे माझ्या पत्नीच्या सौ वंदना पोटभरे, माझा मुलगा तन्मय पोटभरे, तो इंडियन नेव्हीमध्ये कमांडंट आहे. माझा दुसरा मुलगा, लहान मुलगा, तो इंडियन आर्मीमध्ये कॅप्टन आहे. या सर्वांनी पण मला आर्थिक खूप बळ दिलं, त्याच्यामुळे हे कार्य मी करू शकतो. आप इस मंदिर के पुजारी हैं, आप इस मंदिर के बारे में क्या बताएंगे? इसकी देखभाल, रख रखाव और श्रद्धालु जो यहाँ पर आते हैं, क्या बताएंगे आप? आपका नाम बताएंगे? मेरा नाम है पंडित राकेश शास्त्री। मंदिर के बारे में जो है तो बहुत अच्छा है, सभी लोग बहुत अच्छे हैं, जो भी है हमारे जो इस ट्रस्ट के सभी लोग हैं सभी बहुत अच्छे हैं, हमको इनको सबसे बहुत अच्छा लगता है। और विठ्ठल रुक्मिणी मंदिर जो है तो हमें पहले से भी बहुत पसंद था, हम उनके भक्त हैं और उनका मैं पूजा पाठ बहुत अच्छे मन से धन से करता हूँ और मुझे बहुत प्रसन्नता प्रतीत होती है और बहुत प्रसन्नता मन महसूस भी होता है और बहुत अच्छा भी लगता है। काय आवडतं देवाला? आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामस्मरण करणारे भक्त आवडतात। जे नामस्मरण करत आणि खरं सांगू नामस्मरण जर अनन्य भाव ठेवून जर नामस्मरण केलं तर त्याचा योगक्षेम तो वाहत असतो। मी म्हणत नाही, भगवान कृष्णाने स्वतः अर्जुनाला सांगितलंय अनन्यास चिंतयन्तो माम ये जना
उपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेम वहामि. भगवान परमात्मा म्हणतो की मला जो अनन्य भावाने शरण येतो ना त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहत असतो. तो मागे पुढे आपल्या त्या ठिकाणी उभा असतो, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया अगाध निवाराय. आपण म्हणतो ना आपल्याला देव आठवतो, पण कधी दुःखाच्या क्षणात आपल्याला देव आठवतो. संकट आलं की आपण देवाला दोष देत असतो, बरोबर. संकट आल्यावर जसं देवाला दोष देतो तसंच एखाद्या दिवशी तरी कधी आठवत जा की आपण दुःखात देवाला आठवतो, पण सुखात कधीतरी देवाला आठवलं का. जर सुखात देवाला आठवलं ना तर तो दुःखात तुम्हाला धावून येईल, आणि जर तुम्हाला सुखात जर त्याची आठवण होत नसेल ना तर दुःखात तो तुम्हाला त्या ठिकाणी धावून येईल आणि दुःखातून बाहेर काढेल. अशी अपेक्षा कोणीही करू नका. आप एक महाराज भी है और आप बाहर से आए हैं जी, जी, विट्ठल जी। दर्शन के लिए, जी, विट्ठल जी, रुक्मिणी जी। दर्शन के लिए। जी, जी, जी। तो आपको कैसा अनुभव हुआ यहाँ पर? बहुत ही अच्छा लगा। और मैं यही बोलूँगा कि ऐसे माता पिता सभी पुत्र को जन्म दे, जैसे मेरे श्रीमान पोटभरे सर जी हैं, जो कि अपने मम्मी और पापा की जो आरजू थी और तमन्ना थी कि विट्ठल रुक्मिणी जी का मंदिर यहाँ बनाया जाए, उनके देहांत हो जाने के बाद, स्वर्गवास हुई हो जाने के बाद पूर्ण कार्य किए और बहुत कठिनाई और सभी परिश्रमों को झेलते हुए और सभी का सहयोग पाते हुए इन्होंने आगे कदम बढ़ाए और हिम्मत को बुलंद करके आगे जाके और श्री भगवान की विट्ठल और रुक्मिणी जी का मंदिर का स्थापना किए और सभी दर्शनार्थी आके यहाँ दर्शन करके जाते हैं। बहुत बहुत धन्यवाद मैं सर जी को देता हूँ कि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बांधकामात आणि इथपर्यंत पूर्ण तयारी होईपर्यंत तुम्ही ज्यात सहभागी होते, तुम्हाला सर्व याची जाणीव आहे. तुम्ही काय सांगणार? हे जे विठ्ठल रुक्माईचं जे मंदिर आहे, माझ्या मित्रांनी प्राचार्य सर यांनी सांगितलं होतं. त्यांनी त्यांची कल्पना जी होती त्या म्हणजे वडिलाच्या म्हणजे बाबतीत बोलले होते की माझ्या वडिलाच्या मला काही होऊ शकते. त्यांनी जे सांगितलं होतं ते मी करू इच्छितो. आणि त्यांनी कल्पना जेव्हा मांडली आमच्या मित्रमंडळीत तेव्हा आम्ही त्यांच्या भरभरून साथ दिला आणि असं वाटलं की यांना ही कल्पना सुचली. कारण हे जे हा जो परिसर आहे या परिसरामधील लोक म्हणजे प्रत्येक ते पांडुरंगाच्या म्हणजे आपल्या पंढरपूरला जाऊ शकत नव्हते आणि त्यांना ती कल्पना आम्हाला ती पटली ती कल्पना, आणि म्हणून त्यांच्यासोबत आम्ही खंबीरपणे उभे राहिलो आणि आताही खंबीरपणे उभे आहोत. आणि नमस्कार. नमस्कार. तुमचे जावई गजाननजी पोटभरे यांनी या नागपूर जिल्ह्यामध्ये असं भव्य असं पार्श्वनीमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर साकारलेलं आहे. तर याविषयी तुम्ही काय सांगणार? याविषयी त्यांनी फार मेहनत घेतली आहे, त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी. रात्री तिथं कॉलेज करून रात्री घरी यायचे 9-9, 10-10 वाजेपर्यंत इथे कामावर लक्ष ठेवण्याकरता. काम किती झालं रोजचं हे पाहण्याकरता खूप मेहनत आहे. आणि ह्या बिचाराचं वाट पाहत राहायचे जेवासाठी. मग ते यायचे मग दोघे जायचे. आता हे झाल्यावर किती भव्य काम झालं हे आपणही सगळे पाहतात, आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहतो आहे. मागच्या वर्षाहून अतिशय भव्य उत्कृष्ट आणि मूर्तीसुद्धा अत्यंत आकर्षक मूर्ती आहे. तुम्हाला कसा अनुभव होता इथं आल्यावरती? इथं आल्यावर फारच चांगला अनुभव होतो. इथून जावंसच वाटत नाही, घरी राहण्यापेक्षा इथंच राहावं. गजाननजी पोटभरे
हे तुमचे पती आहेत. त्यांनी एवढा मोठा भव्य दिव्य असं इथं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारलेलं आहे आणि त्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागला. तर तुम्ही त्यांना कसं काय सहकार्य केलं या कामात? त्यांना ज्या ज्या अपेक्षा माझ्याकडनं होत्या तुमचं नाव सांगा. सहकार्याच्या. मी हिमांगी गजानन पोटभरे, त्यांची पत्नी. अडचणी तर फार आल्या, कारण एवढं मोठं वास्तू उभं जेव्हा करायचं होतं तर सगळ्यात महत्त्वाचं आर्थिक संकट होतं. आर्थिक अडचण आल्या, पण त्या सर्व विठू माऊलींनीच पूर्ण केल्या. मी एकटीच नाही तर माझ्या दोन्ही मुलांनी पण याला हातभार लावला. म्हणजे आम्ही सर्व कुटुंब त्यांच्या पाठीशी उभं राहिलो, मी, माझे दोन्ही मुलं, आणि म्हणून ही एवढी मोठी वास्तू उभी होऊ शकली.